गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत काल आमचं प्रकरण आम्ही सुरू केलेलं होतं पर्याप्ती नामकर्माचं. हे सगळे नामकर्माचे भेद आहे आणि या नामकर्माचं कार्य शरीराची संरचना करणं हे आहे. शरीर कशा रीतीने व्यवस्थित राहील आणि कुठे कोणत्या इंद्रियांची रचना होईल, कशा पद्धतीने ते कार्य करतील, हे सगळं नामकर्मावर अवलंबून असणार आहे. नामकर्माच्या याच्यामध्ये आपण बघितलं पर्याप्ती नामकर्म एक नामकर्म आहे. पर्याप्ती नामकर्म आणि पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे दोन नामकर्माचे भेद आहे. आता याच्यामध्ये पर्याप्ती 6 आपण बघितलेल्या होत्या. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती, श्वासोश्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती आणि मनोपर्याप्ती. 6 पर्याप्तीची सुरुवात एका समयात होते. जसे आपण 12ला घड्याळ लावली समजा, तर आपला सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा हा जसा 12वर आहे आणि सुरुवात तर एकदम झाली त्यांची फिरायची, पण फिरायची सुरुवात असताना क्रमाने त्याची पूर्ती होणार आहे. पहिल्या सेकंदाची पूर्ती होईल, मिनिटाची होईल, तासाची होईल. अशा प्रकारे पूर्तीमध्ये वेगवेगळा क्रम राहणार आहे. सुरुवात एका समयात पर्याप्तीची आहे आणि जो जसा क्षयोपक्षम घेऊन आलेला असेल त्यानुसार त्याची इंद्रिय संख्या ठरणार आहे आणि त्यानुसार त्याला पर्याप्ती कोणत्या असणार हे पण निश्चित होणार आहे. अशा रीतीने पर्याप्तीचं स्वरूप आपण बघितलं. शरीर पर्याप्ती आपण बघितली होती. दुसरी पर्याप्ती, शरीर पर्याप्तीमध्ये पहिल्यांदा तर त्यांनी ज्या ठिकाणी जन्म होणार आहे त्या ठिकाणी त्याच्या शरीराला आवश्यक असलेल्या अशा 9 कर्म वर्गणांचं म्हणजेच आहार वर्गणेचं ग्रहण केलं. जसं एखादा बिल्डर आहे आणि त्याला जर घर बांधायचं असेल तर तो त्यासाठी जसं रॉ मटेरियल आणतो त्याप्रमाणे हे आहार वर्गणा म्हणजे जीवाची ही शरीराची जी संरचना होणार आहे त्याचं रॉ मटेरियल आहे आणि या रॉ मटेरियलला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ग्रहण केलेलं आहे. कशा प्रकारची आवश्यकता आहे, हाडांची कशी आवश्यकता आहे, नंतर द्रवरूप पदार्थांची कशी आवश्यकता आहे, त्यानुसार आहार वर्गणा त्यांनी ग्रहण केलेल्या आहे. ही झाली पहिली आहार पर्याप्ती. आणि पर्याप्तीचा संबंध हा लावायचा जीवाच्या विभाव भावाशी, कारण पर्याप्ती ही जीवाची शक्ती आहे. ही शक्ती जसं संसार अवस्थेत कार्य करते म्हणून विभाव शक्ती म्हटल्या गेलेली आहे. आणि जी काही ही संरचना होऊ लागलेली आहे ही पौद्गलिक संरचना आहे. हे पुद्गलाचं कार्य आहे. 2 जरी एकत्र वाटत असल्या आणि 2चं कथन एका समयात करत असलो तरी देखील 2चं कार्य अलग आहे. आहार वर्गणा 9 कर्म वर्गणा जीवाजवळ आली हे पौद्गलिक वर्गणेचं कार्य आहे आणि त्याला अशा प्रकारे योग्य रूप परिणमविणे ही जी शक्ती आहे ती जीवाची शक्ती आहे. अशा 2 कार्य करण्याच्या त्या शक्ती तिथे दिसत आहे. शरीर पर्याप्तीमध्ये आहार पर्याप्तीच्या माध्यमातून जे काही त्यांनी ग्रहण केलेलं होतं त्याला जर तो कडक भाग त्यांनी ग्रहण केलेला आहे, खलभाग ग्रहण केलेला आहे, तर त्याला आता हाड वगैरे सारख्या कठोर पदार्थांमध्ये
आणि जो रसरूप भाग त्यांनी ग्रहण केलेला होता त्याला रक्त वगैरे याच्यामध्ये परिवर्तित करण्याची जीवाची जी शक्ती त्याला शरीर पर्याप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून ही दुसरी पर्याप्ती झाली की शरीर पर्याप्ती. जे काही संरचना आहे, आता एकेंद्रिय जीव आहे, एकेंद्रियच्या जीवनामध्ये हाड वगैरेची संरचनाच नाही आहे, तर त्यांचा जो कडक भाग असेल त्या भागरूप त्यांनी परिणमविलं. द्विनिंद्रियापासून संवहन आहे म्हणून हाड वगैरेंची रचना आहे, तर त्या रूप परिविणलं. एखादा जीव वज्र ऋषभ नाराच्या संवहनवाला असेल तर त्यांनी जी आहार वर्गणा ओढलेली आहे ती देखील तशीच अत्यंत कठोर, कशाही तऱ्हेने त्याला छेद होणार नाही अशा प्रकारची वर्गणा वातावरणातून ग्रहण केलेली आहे. अशा रीतीने हे त्यांचं शरीर पर्याप्तीचं कार्य संपन्न होईल. त्यानंतर तिसरी पर्याप्ती जी आहे ही इंद्रिय पर्याप्ती आहे. आता त्या ज्या कर्म वर्गणा तो स्कंध जो जीव आलेला आहे तर त्याच्यामध्ये ही जी आमची शरीराची आकृती आहे, म्हणजे जसा यांनी इंद्रियावरणा म्हणजे इंद्रिय याचा क्षयोक्षम त्याला असेल, स्पर्शनेंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असेल, म्हणजे अशा प्रकारे ज्ञानाचा क्षयोक्षम असेल, तशा प्रकारे त्याची इंद्रिय त्या ठिकाणी तशा प्रकारची संरचना द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणून व्याख्या पहा कि उन्हीं नो कर्म वर्गणाओं के स्कंधों में से कुछ वर्गणाओं को अपनी अपनी इंद्रिय के स्थान का उस द्रव्येंद्रिय के आकार परिणमना के शक्ति के पूर्ण होने को इंद्रिय पर्याप्ती कहते हैं. जसं डोळ्याच्या ठिकाणी जे आता नो कर्म वर्गणा त्या ठिकाणी येईल तर त्याची जी संरचना होईल ती बरोबर मसुरीच्या आकारासारखी होईल. घ्राणेंद्रियाची जसा आकार सांगितलेला आहे त्यानुसार होईल. रसनेंद्रियाची खुरप्याप्रमाणे आकार सांगितलेला आहे, हा मनुष्याच्या बाबतीत सांगितलेला आहे. तशा प्रकारे त्याची संरचना त्या ठिकाणी होईल. म्हणजे इंद्रिय त्या त्या नुरूप बनेल. ही जी काही संरचना झाली, पुद्गलाची जी संरचना झाली ते पुद्गलाचं कार्य आहे आणि त्या पूर्णतेसाठी जी काही जीवाची शक्ती लागली ते जीवाचं कार्य आहे. म्हणून अशा प्रकारची ही तिसरी पर्याप्ती इंद्रिय पर्याप्ती. आणि योग्य देश में स्थित रूपादि युक्त पदार्थों को ग्रहण करने रूप शक्ति की उत्पत्ति के निमित्तभूत पुद्गल प्रचय की प्राप्ति को इंद्रिय पर्याप्ती कहते हैं. कारण या इंद्रियाच्या माध्यमातून हा जीव स्पर्श रस गंध वर्णयुक्त म्हणजे रूपादी पदार्थांना जाणणार आहे. रूपादी पदार्थांना जाणत असताना ते पदार्थ देखील आपल्या योग्य क्षेत्रावर आहे, याचे इंद्रिय आपल्या योग्य क्षेत्रावर आहे. म्हणजे दोहोंमध्ये योग्य क्षेत्राचं अंतर असताना हा जो जीव त्या इंद्रियाच्या माध्यमातून पुद्गल शक्तीचं ग्रहण करतो किंवा रूपादी पदार्थांना जाणतो, ही त्याची ग्रहण करण्याची जी शक्ती आहे त्याला निमित्तभूत जे बनलेलं आहे ती इंद्रिय आहे. इंद्रियात जाणण्याला असमर्थ आहे. इंद्रियाच्या माध्यमातून जीव जाणू शकत नाही, पण इंद्रिय असल्याशिवाय सुद्धा जीव जाणू शकत नाही. दोन्ही आहे. इंद्रिय काहीही जाणत नाही तरी देखील इंद्रियाच्या शिवाय संसारी जीव जाणू शकत नाही. जाणणारा जो आहे हा जीव आहे, हा आत्मद्रव्य आहे, पण तो आत्मद्रव्य संसार अवस्थेत द्रव्येंद्रियाशिवाय कार्य करू शकत नाही. म्हणून तशा प्रकारची द्रव्येंद्रियाची रचना त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून जीव त्या ठिकाणी तशा प्रकारची त्याची जाणण्याची जी पूर्ती झालेली आहे, इंद्रियांची पर्याप्ती पूर्ण झालेली आहे, ती इंद्रिय पर्याप्ती म्हटल्या जाणार आहे. इंद्रिय पर्याप्ती की शक्ती किस कर्म की अपेक्षा होती है. आता जे इंद्रिय होणार आहे
इंद्रियाची प्राप्ती झाली तर विग्रह गतीमध्ये त्याला तितक्या भावेंद्रियाचा क्षयोक्षम असतो. विग्रह गतीमध्ये द्रव्येंद्रिय असत नाही. द्रव्येंद्रिय तर जेव्हा तो आहार वर्गणा ग्रहण करेल तेव्हापासून इंद्रियांची रचना सुरू होणार आहे. म्हणजे पहिले आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती आणि नंतर इंद्रिय पर्याप्ती, म्हणजे तिसऱ्या नंबरवर इंद्रिय पर्याप्तीची पूर्ती होणार आहे. आणि क्षयोक्षम मात्र हा विग्रह गतीपासून या जीवाला तशा प्रकारचा क्षयोक्षम प्राप्त झालेला आहे. जर प्रश्न मी विचारला की एखादा जीव विग्रह गतीमध्ये आहे, त्याला इंद्रिय किती आहे, हा जर मी प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय राहील? विग्रह गतीमधला जीव आहे, अजूनपर्यंत त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केलेली नाही, त्या जीवाला इंद्रिय कोणते राहतील? ज्या इंद्रिय म्हणजे त्याची जी आपण हे म्हणू समाज जो आहे, ज्या जी द्रव्येंद्रिय एकही समासक्त राहणार आहे, नाही. भावेंद्रिय जेवढे प्राप्त होणार असतील तेवढे भावेंद्रिय राहतील. तेवढे भावेंद्रिय त्याच्या जीवनात राहील. म्हणजे जर तो 3 इंद्रियामध्ये उत्पन्न होणार असेल तर तो क्षयोक्षम 3 इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम एवढं भावेंद्रिय त्याला तिथे असणार आहे. द्रव्येंद्रिय अजिबात तिथे नाही, भावेंद्रियच फक्त असणार आहे. म्हणून भावेंद्रिय या दृष्टीने कारण झालं आणि द्रव्येंद्रिय हे कार्य झालं. आता जेव्हा द्रव्येंद्रिय पूर्ती होईल त्यावेळेला द्रव्येंद्रिय कारण बनणार आहे आणि भावेंद्रिय कार्य बनणार आहे. म्हणजे सुरुवातीला भावेंद्रिय कारण आहे आणि द्रव्येंद्रिय तशा प्रकारचं कार्यरूप परिणाम म्हणजे तसं मिळालं त्याला, म्हणून ते कार्य आहे. आणि ती पूर्ती झाल्यानंतर द्रव्येंद्रिय जसं आहे त्याच्या माध्यमातून त्याची भावेंद्रिय त्या ठिकाणी कार्य करणार आहे. एखादा चतुरे म्हणजे मनुष्य आहे, त्याला चक्षु नसेल तर तो पाहू शकत नाही. याचा अर्थ द्रव्येंद्रियामध्ये बिघाड आहे. म्हणजे काय झालं, द्रव्येंद्रिय जे कारण आहे त्याचं ते कारण योग्य नाही आणि म्हणून भावेंद्रियाच्या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाची संभावना पण तिथे नाही. अशा रीतीने हे थोडं बारीक प्रकरण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आता जी इंद्रिय पर्याप्ती, या पर्याप्ती पूर्ण होण्यामध्ये शक्ती कोणाची लागणार आहे, कोणतं कर्म त्या ठिकाणी अपेक्षित आहे, तर विग्रह गतीमध्ये तर त्याला भावेंद्रिय राहणार आहे. आणि भावेंद्रियाची व्याख्या पाहताना तत्वार्थ सूत्रकार व्याख्या ठेवतात, लब्धी आणि उपयोग म्हणजे भावेंद्रिय. लब्धी आणि उपयोग म्हणजे भावेंद्रिय. आता या ठिकाणी फक्त लब्धी आहे, उपयोग अजून सुरू झालेला नाही. लब्धी त्याला आहे, भावेंद्रियाची प्राप्ती आहे आणि हे भावेंद्रिय प्राप्त आहे म्हणजे लब्धी त्याला प्राप्त आहे. कोणती? तर ज्ञानावरण कर्माचा तशा प्रकारचा क्षयोक्षम आहे. म्हणजे आता तो 3 इंद्रियामध्ये जन्म घेणार असेल तर स्पर्श, रस आणि घ्राण यावर आवरण टाकणाऱ्या ज्ञानावरण कर्माचा त्याला क्षयोक्षम असणार आहे. 3 इंद्रियवाला असेल तर अचक्षु दर्शनावर आवरण टाकणाऱ्या कर्माचा त्याला क्षयोक्षम असेल. चक्षुवर आवरण टाकणाऱ्या कर्माचा त्याला 3 इंद्रिय जीवाला उदय राहील. ती म्हणजे चतुरेंद्रियावर आवरण टाकणाऱ्या कर्माचा उदय राहील. पण 3 इंद्रिय जीव आहे तर यावर आवरण टाकणाऱ्या अचक्षु दर्शनावरण कर्माचा त्याला क्षयोक्षम राहील. आणि त्यानुरूपच त्याला वीर्य, सामर्थ्य हे देखील प्राप्त होईल. म्हणून 3 कर्म ज्ञानासाठी कारणीभूत म्हटले आहे. ज्ञानावरण कर्म, दर्शनावरण कर्म आणि वीर्यांतराय कर्म. आता हे का लावायचं 3 कर्म? कारण ज्ञानावरण असल्याशिवाय आम्हाला ज्ञान होणार नाही. ज्ञान होण्याच्या आधी दर्शन होणं अपरिहार्य आहे. म्हणून दर्शनावरण कर्म तिथे असावंच लागतं. आणि जाणण्यासाठी जीवाचं सामर्थ्य पण पाहिजे. जर सामर्थ्य नसेल, त्याच्याजवळ शक्ती नसेल तर तो जाणण्याला पण असमर्थ आहे. म्हणून या 3ही कर्माचा क्षयोक्षम त्या ठिकाणी असावा लागतो.
आणि नंतर जाती नाम कर्माचा उदय. कारण ताई हे पण कोणतं कर्म आहे? ज्ञानच हा तर आत्म्याचा स्वभाव आहे, मग त्याला ज्ञानावरण कर्माचा बंध कसं काय असेल? ज्ञान म्हणजे आत्म्याचं स्वरूप ज्ञानाचं आहे की नाही? तर ज्ञान तर ज्ञानाचा असेलच ना. ज्ञान आहे, पण हा आमचं ज्ञान जसं केवली भगवान जाणतात हा पूर्ण आत्मप्रदेशांनी, तसं आम्ही जाणू शकतो का? आम्हाला इंद्रियांची गरज भासते. आम्ही इंद्रियांशिवाय जाणायला असमर्थ आहे. हो हा, आणि म्हणून ज्ञानावरण कर्माचा क्षमानीच आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते, अशा प्रकारचं म्हटलं जातं. ज्ञान जीवाचा गुण आहे, पण या हा. ज्ञानगुणापासून आम्ही विमुख झालोय. आम्हाला माहितीच नाही की आमचा आत्म्याचा ज्ञान गुण आहे, आणि आम्ही अवलंबून कुणावर आहे? आम्ही जाणण्याचं कार्य कुठे करतो? आम्हाला अधिकाधिक जाणता यायला पाहिजे, इकडे आमचं आहे. म्हणजे आमची आंतरिक इच्छा काय आहे? जितकं ज्ञान वाढेल, जितकं ज्ञान वाढेल, इथे काय म्हटलं आम्ही? ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम. ज्ञान वाढेल याचा अर्थ काय? ज्ञान तर आमचं किती आहे? आमचं सामर्थ्य किती आहे? केवळ 3 ज्ञान आहे. लोकातील यच्च यावत पदार्थांना त्यांच्या भूत वर्तमान कालीन पर्यायीसह, त्यांच्या गुणपर्यायीसह जाणण्याचं सामर्थ्य एका समयात आमच्या जीवनात आहे. म्हणजे शक्ती आहे. तितकी आहे आमची, आहे ना? हो हो पण ही शक्ती आमची काय झालेली आहे? आवृत्त झालेली आहे. या शक्तीवर काय पडलेलं आहे? कर्माचं बोझा पडलेला आहे. जसं सूर्याची शक्ती खूप आहे, पण ज्या दिवशी पाऊस असेल, बादल असेल, तर सूर्य आपल्या जागी तळपत आहे, पण सूर्याची उष्णता आम्हाला मिळू शकत नाही, कारण ढगांचं त्यावर आवरण आहे. त्याप्रमाणे आमचं ज्ञान तर आमच्या जीवाजवळ संपूर्ण आहे, शक्ती अपेक्षेनी, व्यक्ती अपेक्षेनी नाही. शक्ती अपेक्षेनी आम्ही तर केवळ ज्ञान स्वभावी आहे, पण या ज्ञानावर आमच्या आवरण आहे. पण फक्त आम्हाला एक त्याच्यामध्ये समाधान हे मानायचं आहे की आमच्या पूर्ण ज्ञानावर आवरण टाकणारं कोणतंही कर्म नाही. आहे का असं कोणतं कर्म? असं कोणतंही कर्म नाही. आमचं ज्ञान काही ना काही प्रमाणामध्ये उजागर असणारच आहे, असणारच आहे. हो जेव्हा सूक्ष्म लब्ध पर्याप्त हो ना. जीवाची निगोजी प्राप्ती होते. जीवन आहे तर आहेच. हा, निगोदी जीवाला किती आहे पण त्याचं ज्ञान? त्याच्या त्या हिशोबानं. ज्ञान, हो, पण किती म्हटलं? त्याला आगमात संज्ञा आलेली आहे. हा कोणतं? अंग त्याला त्याच्यानुसारच ना. त्याच्यानुसारच त्याला ज्ञान असणार आहे, पण त्या ज्ञानाला म्हटलंय पर्याय ज्ञान हो किंवा लब्ध्याक्षर ज्ञान. हो हो लब्धाक्षर. हो लब्धाक्षर. हो आणि हे लब्ध, आता जसं मी जघन्य अवगाहनेचं सांगितलं होतं, प्रकरण आलं, म्हणून आता हे ज्ञान कोणत्या जीवाला कधी असतं हा प्रश्न परत मी विचारते. आता थोडं विषयांतर होईल, पण याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. आता हा निगोधी जीव आहे. निगोधी जीवाची मी जघन्य अवगाहना सांगितलेली होती. 3ऱ्या समयात त्याची गोल अवगाहना होती. तो रुजुगतीने जन्म घेणारा असला पाहिजे आणि त्याची जघन्य अवगाहना असते. आता हे लब्ध्याक्षर ज्ञान किंवा याला म्हटलेलं आहे पर्याय ज्ञान. या ज्ञानावर, हे ज्ञान नित्य आहे, निरावरण आहे, या ज्ञानावर कधीही कोणत्याही प्रकारचं आवरण येऊ शकत नाही. हे कमीत कमी ज्ञान कोणत्या जीवाला आणि कधी असतं? हे ज्ञान निगोदी जीवालाच आहे. कोणत्या? लब्धपर्याप्तक निगोदी जीवालाच आहे. पण असा जीव पाहायचा की जो 6012 क्षुद्रभव धारण करून, एकेंद्रिया संबंधीचे, निगोद संबंधीचे 6012व्या भवामध्ये जो जन्म घेतो, त्या जीवाला पहिल्या समयात हे ज्ञान असतं, जघन्य ज्ञान, लब्ध्याक्षर ज्ञान. आणि नंतर
याचं ज्ञान थोडंसं वाढत जाते म्हणजे पर्याय ज्ञान होते बस. आणि एवढं होईपर्यंत त्याचं परत काय होते, आयु कर्म संपतं आणि त्याचा मृत्यू होतो. आणि ते ज्ञान केवढं आहे तर मती आणि श्रुत ज्ञान दोनही ज्ञान त्याच्या जीवनात आहे. मती ज्ञान पण आहे त्यावेळेला आणि श्रुत ज्ञानही आहे आणि अचक्षु दर्शन पण आहे. ठीक आहे. म्हणून आमच्याजवळ ज्ञान आहे हे बरोबर आहे, परंतु आम्हाला उपदेश काय दिला जातो नेहमी, ज्ञानाची प्राप्ती करून घ्या. ज्ञान कुठून बाहेरून आणायचं नाही आहे आम्हाला. आमच्याच जवळ आमचा खजाना आहे. जसा एखादा राजपुत्र असावा आणि त्या राजपुत्राला स्वतःच्याच घरामध्ये दडलेल्या संपत्तीची कल्पना नाही. राजा मरून गेला आणि राजपुत्राला ज्ञान नाही. त्याला जाणीव करून द्यावी लागते की तुझ्याच जवळ हा असा ऐश्वर्याचा साठा आहे, तू तिकडे बघ. त्याप्रमाणे आमच्याच जवळ हे ज्ञानाचं परिपूर्ण ऐश्वर्य विद्यमान आहे, पण आम्हाला जाणीव करून द्यावी लागते. आचार्यांनी वेळोवेळी आम्हाला जागृत केलेलं आहे की तुझ्याजवळ तुझा हा ज्ञानाचा अखंड अविरत स्रोत आहे आणि याला तुला फक्त त्या ठिकाणी जागरणपूर्वक पाहायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. पण तेवढं आम्ही करू शकत नाही. म्हणून म्हटलं की ज्ञानावरण कर्माचा आमचा जसा क्षयोक्षम असेल त्या प्रमाणात ज्ञानाची प्राप्ती आहे. म्हणून या 3 कर्मांचा काय लावायचा, क्षयोक्षम लावायचा. आणि कोणतं कर्म, जाती नाम कर्म. म्हणजे समजा आम्हाला एकेंद्रिय व्हायचं असेल तर एकेंद्रिय जाती नाम कर्माचा उदय राहील. द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय. म्हणजे आता एखादा जीव जर पंचेंद्रियामध्ये उत्पन्न होणार असेल तर त्याला 5 इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाचा क्षयोक्षम राहील. तशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणी, म्हणून जाती नाम कर्माचा काय सांगितलेलं आहे, उदय याची अपेक्षा आहे. ठीक आहे, क्लिअर झालं एवढं. इंद्रिय पर्याप्ति पूर्ण हो जाने पर भी बाह्य पदार्थों का ग्रहण क्यों नहीं होता. प्रश्न आता विचारलेला आहे की आता त्यांनी 3री पर्याप्ती पूर्ण केली, इंद्रिय पर्याप्ती त्याची पूर्ण झाली. इंद्रिय पर्याप्ती जसं आपण म्हटलं की श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली की त्याचा श्वासोश्वास सुरू होतो. भाषा पर्याप्ती पूर्ण झाली की त्याचा अनुभव वचन योग सुरू होतो. मन पर्याप्ती पूर्ण झाली की त्याचा भाव मनाचं कार्य सुरू होते. याप्रमाणे पहिल्यांदा त्यांनी प्रश्न केला की इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाली. मग इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर तो जीव त्यावेळेला इंद्रियाच्या माध्यमातून बाह्य विषयांचं ग्रहण करू शकतो की नाही, हा प्रश्न आहे. इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कारण हे सांगितलं कि इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होने के बाद जाने पर भी उसी समय बाह्य पदार्थ संबंधी ज्ञान उत्पन्न नहीं होता, क्योंकि उस समय उसके उपकरण रूप द्रव्येंद्रिया नहीं पाई जाती. उपकरण, कारण द्रव्येंद्रियाचे 2 भेद सांगितले, निर्वृत्ती आणि उपकरण. निर्वृत्ती झाली आहे, रचना झालेली आहे, पण उपकरण नाही. उपकरण नाही जोपर्यंत दोन्ही पूर्ती होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणजे 4 गोष्टी ज्ञान प्राप्तीसाठी महत्वपूर्ण आहे. लब्धी, उपयोग आणि निवृत्ती आणि उपकरण. निवृत्ती पाहिजे, उपकरण पाहिजे, नंतर लब्धी आणि उपयोग. उपयोगही नसेल तर ज्ञानाची प्राप्ती नाही, लब्धी नसेल तर ज्ञानाची प्राप्ती तर होणारच नाही. पण उपकरण नसेल तरीही ज्ञान प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि म्हणून आम्हाला ताबडतोब इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधी ज्ञान होणार नाही. नंतर उपकरण म्हणजे मग एक्झॅक्टली काय घ्यायचं? उपकरण म्हणजे 5ही इंद्रियांवर उपकरण आहे. डोळ्यांचं उपकरण आपण सांगू शकतो, पापण्या. तसं आमचं घ्राणेंद्रियाचं पण उपकरण आहे, है ना.
घ्राणेंद्रिय म्हणजे जे आपल्याला नाक म्हणतो आपण, हे नाक तर म्हणजे बाह्य स्पर्शनेंद्रिय आहे. ज्या ठिकाणी सेन्सेशन आपल्याला होतं, सुगंध दुर्गंध कळतो, तेवढंच आमचं घ्राणेंद्रिय आहे. आणि परत विषय निघाला, विषयांतर आहे. 5 इंद्रिय आहे आमच्याजवळ. 5 इंद्रियामध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना कोणत्या इंद्रियाची आहे? 5 इंद्रियांमध्ये जघन्य अवगाहना कोणत्या इंद्रियाची आहे? तर यामध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना आहे ती चक्षु इंद्रियाची. 5 इंद्रियांमध्ये चक्षु इंद्रियाची सगळ्यात जघन्य अवगाहना, त्यानंतर श्रोत्र इंद्रियाची, त्यानंतर घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रियाची, आणि स्पर्शनेंद्रियाची अवगाहना किती? तर ती घनांगुलाच्या असंख्याताव्या भागापासून महामत्स्या एवढी. क्लिअर? तर या ठिकाणी आता प्रत्येक इंद्रियाचं उपकरण आहे. जसं डोळ्याचं उपकरण म्हणजे आमच्या पापण्या पटकन लावतात, आणि हे नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. कर्णेंद्रियाला देखील आमचं जे कर्णेंद्रिय आहे, जिथे ऐकण्याचे आमचे पॉइंट असतील, त्या ठिकाणी त्या पॉइंटचं संरक्षण करणारं उपकरण विद्यमान आहे. घ्राणेंद्रियाच्या बाबतीत देखील हे आमचे नाकात असणारे केस आहे किंवा आणखी काही असतील, ते त्या घ्राणेंद्रियाचे उपकरण आहे. आमचं रसनेंद्रिय देखील अशाच प्रकारे लगेचच आम्हाला रसाच्या माध्यमातून देखील आम्हाला कळतं. तर ते म्हणजे रसाच्या माध्यमातूनही रसाचे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पॉइंट आहे. सगळ्याच ठिकाणी आम्हाला तिखटपणा कळत नाही. जे तिखट चव ग्रहण करणारे उंचवटे असतील, तिथेच तिखटपणाचा अनुभव येतो. लहान मुलांना आपण काय म्हणतो, एखादी कडू गोळी असेल तर तू अगदी खूप जिभेच्या टोकावर ठेव, खालच्या टोकावर ठेव, म्हणजे तुला चव येणार नाही. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी त्या कडू इंद्रियांनी होणाऱ्या जे रसना आहे त्याचं सेन्सेशन तिथे नाही आहे. विशिष्ट ठिकाणीच विशिष्ट पॉइंट आहे, आणि त्यावर आवरण म्हणजे त्याचं प्रोटेक्शन करणारं ऑटोमॅटिकली यंत्र आमच्या शरीरामध्ये विद्यमान आहे. स्पर्शनेंद्रियाचं पण तसंच. आमचे जे वरचे रंध्र आहे किंवा केस आहे, हे स्पर्शनेंद्रियाचं उपकरण आहे. असे 5ही इंद्रियांचे हे उपकरण आहे. आणि उपकरण आहे म्हणूनच आम्हाला योग्य प्रमाणात ज्ञान होतं. म्हणजे जसं वस्तुतत्व आहे त्या प्रमाणात बऱ्याच अंशी, कारण इंद्रियांवर फार आम्हाला डिपेंड राहता येत नाही. इंद्रिय आम्हाला जसं सेन्सेशन देतील तसंच असेल प्रत्येक वेळेला असं नाही. जसं आम्हाला जर सर्दी झाली असेल तर आम्हाला सेन्सेशन नाही राहत. म्हणजे काय झालं, इंद्रियांनी आम्हाला तशा प्रकारचे संकेत दिले नाही. याचा अर्थ काय, आमचं उपकरण त्या ठिकाणी कार्य करते आहे. उपकरणाने त्या घ्राणेंद्रियाला संरक्षित केलं, काही काळापासून त्याला थोडंसं दूर ठेवलं. अशा तऱ्हेने हे उपकरण आणि द्रव्येंद्रिय कार्य करत असतं. ठीक आहे. म्हणून अशा प्रकारचं हे इंद्रिय पर्याप्तीचं कार्य झालं. नंतर येणार आहे श्वासोश्वास पर्याप्ती. त्याच्या आधी कालचा प्रश्न आपण एक घेऊन घेऊ. कालचा प्रश्न जो 24 याचा सोडला ना आपण, तसं तो प्रश्न घेऊन घेऊ. तसं तर जर आपण आपल्या नेहमीच्या 19 जीव समासाच्या माध्यमातून लावलं तर 2च जीव समास त्या ठिकाणी होतात, संज्ञी पंचेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय. हेच गर्भजाचे 2 जीव समास होतात. पण ज्या वेळेला आपण 98 जीव समासाच्या अपेक्षेने कथन लावतो हे, त्यावेळेला 24 जीव समास येतात. ते कसे येतात, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा कर्मभूमी आणि भोगभूमी अपेक्षेने तिर्यंच जीव पाहायचे. तर कर्मभूमीच्या अपेक्षेने जलचर, सलचर आणि नभचर यांचे संज्ञी आणि असंज्ञी, आणि यांचे पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे मिळून यांचे 12 भेद होतात. ठीक आहे. कर्मभूमीच्या अपेक्षेने 3 तऱ्हेचे जीव, जलचर, सलचर, नभचर यांचे संज्ञी असंज्ञी भेद,
आणि पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे मिळून 12 भेद होतात. आणि भोगभूमीच्या अपेक्षेने स्थलचर आणि नभचर हे केवळ संज्ञीच आहे, म्हणून तिथे एकच भेद. आणि पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे 4 भेद होतात. 12 आणि 4 हे 16 भेद होतील. आणि मनुष्य देखील गर्भज आहे, त्यामुळे मनुष्याच्या अपेक्षेने जे 9 भेद केलेले आहे त्यातले समूर्छन मनुष्य सोडून 8 भेद लावायचे. म्हणजे कर्मभूमीज मनुष्य, कर्मभूमीज मनुष्यामध्ये आर्य आणि म्लेंछ याचे पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे 4 भेद. नंतर भोगभूमीच्या अपेक्षेने पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे 2 भेद. आणि कुभोगभूमीच्या अपेक्षेने पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे 2 भेद. अशा तऱ्हेने 8 मनुष्यांचे आणि 16 तिर्यंचांचे असे हे गर्भज जीवांचे 24 भेद कशाच्या अपेक्षेने? 98 जीव समासाच्या अपेक्षेने आहे. आणि ते तिसऱ्याचं उत्तर तर 2 नाहीच आहे, ते 10 लाख फक्त वनस्पती कायिकाच्याच जाती आहे. त्यामुळे त्या पुस्तकामध्ये करेक्ट करून घ्या, एकच त्याचं उत्तर असणार आहे, वनस्पती कायिक. ठीक आहे, उद्याला आपण पुढचा प्रश्न घेऊ, भाषा पर्याप्तीचा, श्वासोश्वास पर्याप्तीचा. तर उद्याच्या याच्यामध्ये आपण हे पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.